मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी जालन्यातल्या सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली। मात्र देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिलेत। त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये या मुद्द्यावरून झुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जालन्यातील या जागेवर सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित होता। मात्र आता याच गृहनिर्माण प्रकल्पाच्या चौकशीच्या आदेशानं शिवसेना भाजप युतीला घरघर लागण्याची चिन्ह दिसतायत। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंजुरीनंतर आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे नव्या वादाची पायाभरणी झाली आहे। नेमका हा प्रकल्प काय होता त्यावर एक नजर टाकूया। खरपुडी गावात 300 एकर जमिनीवर मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखण्यात आला। प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली। जुलै 2019 मध्ये गृह प्रकल्पाची आखणी करण्यात आली। जानेवारी 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द केला। फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकल्पासाठी नव्यानं भूसंपादन करायला मंजुरी दिली। तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले। जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। त्या तक्रारीला प्रतिसाद देत चौकशीचे आदेश देण्यात आले। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे। विरोधी पक्षाच्या आमदाराच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नबल। विरोधकांनी गृहप्रकल्पावरून हल्लाबोल केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्याबद्दलची भूमिका मांडली आहे। याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते। त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले। या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलाय। जमिनींचे भाव कोणत्या निकषावर निश्चित करण्यात आले असा सवाल शेतकरी विचारतायत। आम्हाला हेच विचारतात, ही जर समज बांधत फक्त रोडच्या बाजूला जर ग्रीन जमीन आहे, रोडच्या वर साईडला येलो जमीन आहे, यांना 1,67,00,000 रुपये, यांना 30 लाख रुपये एकरी, हे कसा भाव ठरवतात मला हेच समजत नाही। खरपुडी इथल्या सिडको प्रकल्पात भूमाफियांनी अधिकारी आणि अहवाल तयार करणाऱ्या खासगी संस्थेसोबत आर्थिक संगनमत केल्याचा आरोप होतोय। यात संगनमतातून अव्यवहार्य प्रकल्प सरकारच्या माथी मारून सिडकोची 900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। त्यामुळे प्रकल्पातल्या दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।